मित्रांनो, सप्रेम जय भीम. एवढा अमाप जनसागर पाहून नागपूरकर कृतकृत्य झाले असावेत. या विशाल मंचाजवळ पत्रकार बंधवांसाठी बसण्याची विशेष सोय करण्यात आली होती आणि अगदी वेळेवरच, म्हणजे सकाळी 9:30 वाजता त्या वैभवशाली महानायकाचे आगमन झाले. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभूमीवर आगमन झाले. वैभव विचारांचे वैभव, सखोल ज्ञानाचे वैभव, स्वसामर्थ्याचे वैभव, उत्कर्ष आणि समृद्धीचे वैभव, लोकशाहीचे. आपल्या समोरील शुभ्र वस्त्र प्रावरणे धारण केलेला आपल्या स्वबांधवांचा अलोट जनसागर पाहून नवजन्माचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धन्य धन्य झाले असावेत. हे अफाट यश त्यांच्या कर्तृत्वात होते. त्याने आजपर्यंत केलेल्या रचनात्मक कार्याचे होते. मंचावर पदारोहण होताच त्यांनी सर्वप्रथम बुद्धांच्या महाकाय प्रतिमेला अभिवादन केले. मेणबत्ती जाळताच तिच्या प्रखर ज्योतीत सकाळच्या सूर्याची आभा आकाशाच्या दिपेने झेप घ्यायला लागली होती. ती प्रखरतेने जळू लागली. कदाचित बाबासाहेबाला आपल्या असंख्य दलित बांधवांना हे सांगायचे होते की मी आयुष्यभर असाच तुमच्या उत्कर्षासाठी आणि सर्वांगीण उन्नतीसाठी जळत राहिलो.